कल्याणमध्ये काल जोरदार राडा झाला। धूप लावण्याच्या वादातून कल्याणमध्ये तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं। या वादात एका मराठी माणसाला बेदम मारहाण करण्यात आली। अखिलेश शुक्ला यांना 10 ते 15 जणांच्या टोळीला बोलावून सोसायटीतील 3 जणांना बेदम मारहाण केली। या मारहाणीत अभिजित देशमुख गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल सुद्धा झालाय। जी मिसेस होती ना ती जाम बोलत होती। त्यानंतर ती जाताना तुम्ही मराठी लोक घाणेरडे आहेत, सगळे मटन चिकन खाऊन इथं हे टाकता, झोपडपट्टीतनं मराठी आले वगैरे असं चालू झालं। त्यानंतर मग आम्ही तिला विचारलं, बस तुझं तिचं जर भांडण आहे तर तू मराठी लोकांबद्दल काय करू हे नको। त्यानंतर परत ती म्हणजे उलटं सुलटं तुम्ही मराठी लोक एकदम ग्रुप करता, तुम्हाला आमचं एवढं सगळं इंटेरियर केलेलं 40 लाखाचं बघवत नाही। जेवण केल्यानंतर परत दरवाजावरती बेल वाजली। शुक्ला समोर आला आणि शुक्ला म्हणला पुढे या। मग दरवाजा ओपन केला, उघडं असतं ना, मग उमरेच्या बाहेर गेलं। त्यानंतर त्याच्या हातात काय तर धारदार शस्त्र होतं, त्यांनी सरळ त्याच्या डोक्यात मारलं अभिच्या। ते हिथं पूर्ण असं हे पूर्ण त्याचं असं फाटलंय, त्याला आता तिथं 10 टाके पडलेत तिकडं। इतकं मारलंय लोकांना त्याने गुंडांना बोलवून, आणि स्वतः सांगतो मी मोठा सरकारी अधिकारी आहे, माझ्याकडे बंदूक आहे, मी एकेकाचा खून करून 3-3 दिवस पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस माझं काही वाकडं करणार नाही असं पण बोलतो। खूप अत्याचार बिल्डिंगमध्ये त्याचा वाढलाय। त्याला ना सस्पेंड केलं पाहिजे कामावर। आणि बिल्डिंगमध्ये सर्वांशीच तो असं, त्याच्यापेक्षा त्याची बायको आणखी डेंजर आहे। देशमुख कुटुंबाच्या सोबत बरोबर त्या सोसायटीच्या सोबत आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत। आणि जर येत्या 24 तासात जर त्या आरोपीला अटक केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही रस्त्यावर उतरणार। आणि रस्त्यावर उतरल्यानंतर काय होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। 24 तासात जर त्यांनी अरेस्ट केली नाही तर 24 तासानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या शुक्लाला जिथं असेल तिथं आमच्या पद्धतीने आणून इथं पोलीस स्टेशनला जमा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही।